महामाया माणिकला घेऊन बाबाजींकडे गेलीये दिगू आणि माणिकच्या लग्नाची परवानगी घ्यायला. आता हे जरा मार्गी लागलं की मग आपल्या विनूचं सुद्धा बघू ना. काय आहोंचं लग्न खरंच माणिक त्याशी होणार आहे? हो ना. हो मग छानच आहे की दोन्ही लग्न एकाच मानवात लावून देऊ. हो माझ्या विनूचं लग्न सुद्धा दिगूच्या सारखंच थाटात व्हायला हवं. तुम्ही अगदी ठासून सांगा मामाईला. हो तुम्ही सुद्धा ना कणा ताट ठेवा आणि बोला. असं मुळमुळे नेहमी नेहमी राहता. जरा खंबीर राहा. मी सांगून ठेवते हा, तुम्ही मला साथ द्यायलाच हवी. यावेळी मी विनूच्या लग्नाचा विषय लावून धरणार म्हणजे धरणार. आणि या तुळशीशीच माझ्या विनूचं लग्न करणार. मी ऐकेन ग, पण महामाया गप्प बसणार नाही. पुढे होणाऱ्या कलहाची भांडणाची ही नांदी तर नाही ना. बाबाजी महाराज, माणिकच्या हस्तरेषा जुळल्या का? नाही जुळल्या असतील तर लगेचच आपण का नाही सांगत आहेत बाबाजी महाराज? हे म्हणून मी तर धीर धर की. हावरेवानी किती वकवक करतीयस. मला मी समध्या गोष्टी पडताळून बघाव्या लागतात की नाही. जरा धीर धर, इथं शांत बस. तिच्याकडं वळून बघायचं नाही. डोळे मिटून इथं शांत बसायचं आणि जिंगरोबाचा जप करायचा. बस इथं बस. हा कर ध्यान. काहीच कळत नाहीये ग झिपरे. अजून कसं वागायला हवं होतं मी, म्हणजे हा सगळा गैरसमज झाला नसता. एकीकडे सासू काकू माझ्याच दिराशी माझं लग्न लावताय आणि दुसरीकडे सासूबाई माणिकताईला बाबाजींकडे घेऊन गेल्यात लग्नाचं बोलायला. आ आ आ आ आ आ आ अगं मग काय करू? माझा सखा माझ्यासमोर अशी काही संकट आणून ठेवतो ना की क्षणभर डोकं भिरभिरतं, मेंदू कोरा करकरीत होतो. आ आ ए ए ए हो वाचवतोच ग, पण आता काहीच कळत नाहीये मला. जय जिंगरोबा, फुल मिळालं. बघा ना सासूबाई, बाबाजी महाराज, फुल मिळालं. सासूबाई सासूबाई बघा ना, जिंगरोबाने कौल दिला. माझ्या उंजळीत फुल आलंय. आता आमचं लग्न होणार. हो हो अगं बाबाजी महाराजांचीच कृपा. नमस्कार करते ना. जय बाबाजी महाराज. उठ पोरे उठ. अगं साक्षात जिंगरोबाने कौल दिलाय तुला. त्याची कृपा आहे तुझ्यावर. तेवढी मोठी गोष्ट आहे ही, साधी सुधी गोष्ट नाहीये. अगं साक्षात जिंगरोबाच्या मनात आहे. त्याची इच्छा आहे की तुझं दिगूशी लग्न व्हावं. मग कुणाची अवकात आहे त्यात मोडता घालण्याची. तुझ्या सासूनी जरी ठरविलं लग्न मोडायचं तोडायचं तरी ते तुटणार नाही मोडणार नाही. तुझं लग्न दिगूशी होणार म्हणजे होणारच. जा जा पुरी जा. आनंदानं घरला जा. निश्चिंत राहा. आणि तुझ्या आई बापाला ही आनंदाची वार्ता सांग. काय मला जरा तुझ्या लग्नासंबंधी तुझ्या सासूशी बोलायचंय. तुझा घरला. जय बाबाजी महाराज.
बाबाजी महाराज हस्तरेषांचं काहीच बोलत नाहीयेत. पण आता या सगळ्यातून कशी बाहेर पडू? ए ए ए आ आ आ ए ए ए ए ए आहो ना सांगू की मी सखू आहे. आ काही काय झिपरे, वणवा पेटेल वणवा, गावात भडका उडेल. आणि बाकी कोणाला काय वाटतं ह्यापेक्षा आहोंच्या मनात माझ्याबद्दल किती राग आहे माहितीये ना तुला? आ नाही ग, तुला नाही माहिती. आहो जेवढं दाखवतात ना त्याहून कितीतरी पटीने राग त्यांच्या मनात आहे. घरचे आधीच विरोधात आहेत, पण आहोंना कळलं ना की मी सखू आहे तर ते खरंच दहन करतील माझं. खूप राग आहे त्यांच्या मनात. नाही ग, म्हणजे मरणाची भीती नाहीये मला, पण आहोंना खूप खूप त्रास होईल ग. आणि तुला माहितीये ना आहोंना त्रास झालेला मी कसा सहन करीन? फार विचित्र कोंडी झालीये ग झिपरे. आ आ आ आ आ हे ए हो, आहोंच्या मनातला राग द्वेष सगळं जाईल म्हणून तर इतक्या अडचणी असतानाही मी सासरी आले ना. आ आ ए आ ए ए या तिढ्यातून ना पण विठुरायाने काहीतरी वाट निवडली असेल, पण आता काहीच कळत नाहीये. सावकार हे घ्या. आता हे काय नवीन खोळे? तारण आहे हे सावकार. तारण? हे बघ माणिक, मी तुला या आधीच समज दिलेली की या पिढीवर फक्त अहो, सावकार माझं ऐकून तर घ्या. मी इकडे फक्त व्यवहाराच बोलायला आलीये. हा माझा सोन्याचा डाब तारण ठेवा आणि त्या बदल्यात मला तुमचं प्रेम उसणं द्या. माणिक, हे बघ माणिक, मी कामात असताना मला छळू नकोस. माझा वेळ वाया घालवू नको. जा बरं. काही बडबडते. तुळसा इकडे ये ग. आता तूच सांग सावकारांना, मग पटेल त्यांना. त्या बाबाजींनी हिच्या लग्नाला परवानगी दिली असणार म्हणून ही इतकी तोऱ्यात आहे. विठुराया, मी काय करू? अगं ए, काय मंद आहेस का ग तू? बाबाजी महाराजांसमोर पण हरवलेल्या हरणीसारखी उभी होतीस. तू भाव खायला मुद्दामून वागतेस का ग अशी? ये म्हंटल ना मग यायचं. तुळसा, आता तूच सांग सावकारांना. मी इकडे आले तर सावकार म्हणतात इकडे फक्त व्यवहाराचं व्याज, कर्ज, तारण इतकंच बोलायचं. मग मी माझा सोन्याचा डाग तारण म्हणून आणला आणि त्या बदल्यात सावकारांचं प्रेम उसणं मागितलं. यात काय चुकलं माझं? सांग ना. अगं काय चुकलं माझं? बरोबर कोंडीत पकडलंय मी हिला. बोल आता. ऐकव सावकारांना की माणिकचं म्हणणं अगदी बरोबर आहे. प्रेम ही देवाची देणगी आहे. ते निरपेक्ष असतं. त्याचा सौदा किंवा बोल लागूच शकत नाही हो. प्रेम कशाच्या बदल्यात मिळत नसतं आणि ते बदलतही नाही. प्रेम कधीच बदल्याची भाषा बोलत नाही. ते आपल्याकडे काही मागत नाही हो, ते फक्त देत जातं.
कशी चुकीची आहे हे सावकारांच्या मनावर ठसवण्यासाठी असं जडजड बोलतेस काय? तुला तरी कळलं का? माझ्या तर डोक्यावरनच गेलं. आणि काय ग, तुझं लग्न कुठे झालंय? तुला कसला आलाय का प्रेमाचा अनुभव? उगाच आपला चोमडेपणा करायचा. अगं तूच तिला मध्यस्थ केलंस ना. आणि हे तुळसा, तू सुद्धा जे काही म्हणालीस ना ते अत्यंत चुकीचं होतं. प्रेम लबाडीच्या बदल्यात सुद्धा मिळतं. ते बदलू शकतं आणि बदलाही घेऊ शकतं. मी अनुभवलंय ना. सकू सुद्धा अशी शुद्ध आणि निरपेक्ष प्रेमाची भाषा करायची. त्यालाच मी फसलो आणि तिच्यावर आंधळा विश्वास ठेवला. पण सकू खोटेपणा आणि फसवेगिरीने माझं प्रेम मिळवत होती. आता तेच प्रेम सकूवरच्या द्वेषात बदललंय आणि ते सकू विरुद्ध बदल्याची आणि सुडाची भाषा बोलते. हे सगळं त्या बाबाजींच्या मायावी शक्तीमुळे झालंय. तुमची सकू अशी नाहीये हो. आणि मी विठुरायाची शपथ घेऊन सांगते, मी तुमच्या या द्वेषाचं रूपांतर प्रेमात करेन. सावकार, तुमचं सखूबद्दलचा द्वेष जरी प्रेमात बदलला ना तरी आपलं लग्न होणार हे निश्चित आहे. कारण मला बाबाजी महाराजांसमोर साक्षात महागुरु झिमरोबांनी तसा कौल दिलाय. बाबाजी महाराज, आता तरी काही सांगाल का? माणिकच्या हस्तरेषा जुळल्या का? आपल्याला हवी तशीच आहे का ही सून? आणि जर तिच्या हस्तरेषा जुळल्या असतील तर गुप्तधन मिळेल का? बोला ना बाबाजी महाराज, माझे प्राण कंठाशी आलेत आता. मनोरमे, गुप्तधनाच्या हस्तरेषांशी माणिकच्या हस्तरेषा जुळल्या नाहीत. म्हणजे आपल्यासाठी खास नजराणा आणलाय. आता तुम्हीच काहीतरी करा. दिगुशेठ आणि माणिकची सोयरीक होईल असं काहीतरी करा, म्हणजे भरून पावलो. पण हस्तरेषा जुळल्या नाहीत म्हणून काय झालं मनोरमे? अगं गुण तर जुळलेत. आणि साक्षात जिंगरोबानी कौल दिलाय की का माणिकचं लगीन दिगुशी होणार. मग काय? आणि तो कौल तू बघितलाय स्वतःच्या डोळ्यानं. मग खुशाल माणिकचं लगीन दिगुशी लाव. काय बी काळजी करू नकस. आणि पुढं माग अशी एखादी पोरगी गावली कजीच्या हस्तरेषा गुप्तधनाच्या हस्तरेषांशी जुळतायत की तिचं लगीन तात्पुरतं दिगुशी लावून द्यायचं. आणि मग गुप्तधन मिळालं की त्या पोरेला त्याच खड्ड्यात गाडून टाकू. म्हणून मी अजिबात काळजी करू नकास. गुप्तधन मिळणार, आपण ते मिळवणार. फक्त आम्ही सांगतोय तसं वागत राहायचं मनोरमे. जी बाबाजी महाराज, अहो मी तुमच्या शब्दाबाहेर आहे का? बाळा, असा चेहरा का ग उतरलाय तुझा? या घरची सून होणार याचा आनंद नाही झाला तुला? मोठ्या घरची सून होणार ह्याचं दडपण आलंय का? घोर नकोच घेऊस ग. लग्नाचा सगळा खर्च आम्हीच करू. मी तुला खात्री देते ना. अगं माझा विनू आहे ना, खूप गुणी आणि प्रामाणिक आहे ग. तो तुला कधीच त्रास होऊ देणार नाही. अगदी सुखात ठेवेल. हो, काय बोलतायत या? तुळसा आणि विनूचं लग्न? काकू मला क्षमा करा, पण तुमची सून होण्याची माझी योग्यताच नाही हो. मी तुमच्या घरी धुणी भांडी करते. माझ्यासारख्या गरीब निराधार मुलीपेक्षा तुमच्या तोला मुलाची श्रीमंत घरातली घरंदाज सून करा ना तुम्ही. मुळीच नाही. मला श्रीमंता घरची सून म्हणून नकोच आहे. तू पहिलेत मोठी घराणी.
ह्या श्रीमंत घरच्या मुली आहेत ना, त्या बिघडलेल्या हट्टी आणि अहंकारी असतात. ह्या माणिक सारख्या. ह्या माणिककडेच बघ. अति लाडाने वाया गेलेल्या मुली कशा असतात ना, त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे ही माणिक. अगदी वाह्यात आहे ही मुलगी. काही संस्कार नाही, काही पोच नाही, वागण्या बोलण्यात नुसता अहंकार. बाकी सगळे हिचे गुलामच. माझ्या मुलाच्या आयुष्याचं अशी मुलगी नरक करेल, नरक. अशी मुलगी मला सोन म्हणून नकोच आहे ग. मला ना तुझ्यासारखी सालस, साधी, गुणी आणि प्रामाणिक मुलगी हवी आहे. मी वाह्यात, मी संस्कार नसलेली, मला पोच नाही काय. आता असा वचपा काढेल ना की नाव नाही सांगणार माणिक. नाही नाही, नको. तुम्ही माझा विचार केला, खूप उपकार झाले. तुमच्या पुढे हात जोडते हो, पण मला हे लग्न करता येणार नाही. काकू, मला क्षमा करा. ही नाही म्हणते. ही बिकारडी असून लग्नाला नाही म्हणाली. मूर्ख आहे काही जरा. माझा अंदाज खरा तर नाही आहे ना. हिचा सावकारांवर डोळा आहे म्हणून ही लग्नाला नाही म्हणाली असेल. ही तुळसा ना पक्की आतल्या गाठीची आहे. मी पण काही कमी नाहीये. कसंही करून तुळसा आणि विनूचं लग्न होईल हे बघेन मी. हे लग्न झालंच पाहिजे, म्हणजे माझ्या मार्गातला तुळसा नावाचा मोठा अडसर दूर होईल. माणिक, काय ग? अगं अशी बाहेर का उभी आहेस आणि आत एवढं काय बघतीयस काय? हीच संधी आहे आग लावण्याची. सासूबाई, अहो आतमध्ये लग्नाची बोलणी सुरू आहेत. म्हटलं आत कसं जायचं म्हणून बाहेर थांबले. झालं की जाईन. काय लग्नाची बोलणी? कुणाच्या? या म्हणजे आपण बोलायच्या आधी तुझ्या लग्नाची बोलणी सुरू पण झाली. अगं पण कोण कोणाशी बोलणी करतंय? हो सासूबाई, माझ्या नाही हो, तुळसाच्या लग्नाची बोलणी सुरू आहेत ना. तुळसाच्या लग्नाची बोलणी? या बाई, म्हणजे घरात काय घडतंय याची काहीच कल्पना नाही तर तुम्हाला. अहो आपल्या काकू त्यांच्या विनूसाठी तुळसाला मागणी घालतायत. विनूसाठी तुळसा? जाऊबाई पण ना धन्य आहे, धन्य. बघतेस त्यांना. जाऊबाई, काय ऐकते मी? तुम्ही विनूचं लग्न ठरवताय? कुणाला विचारून? कुणाला कशाला विचारायचं? माझं मीच ठरवलं. का काही चुकलं का माझं? तरुण मुलाच्या लग्नाचा विचार त्याच्या आई वडीलच करणार ना. मग त्यात एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? मला न सांगता न विचारता परस्पर निर्णय घेताय का? माझा हक्क नाही? माझ्या मुलाच्या लग्नाचा निर्णय घेण्याचा मला अधिकार नाही? मग तुम्ही तुमच्या मुलाबद्दलचे निर्णय घेतच ना. मग मी आई म्हणून माझ्या मुलाच्या लग्नाबद्दल विचार केला तर माझं काय चुकलं हो? आणि माझ्या मुलासाठी कशी बायको हवी हे मीच बघणार ना. तुम्हाला तुमचा दिगू तुमच्या अर्ध्या वचनात हवा, मग माझ्या मुलाबद्दल मी विचार करायचा नाही? अहो
तुम्हाला माझ्या मुलाचा एवढा पुळका येतोय आणि अधिकार वाटतो ना, मग त्याच्या लग्नाचा विचार कसा नाही आला हो तुमच्या मनात? की त्यानं इथं गडी बनवून राब राब राबायचं आणि तुम्ही त्यांना गुलाम बनवून ठेवायचं. लग्नाचं तर सोडाच हो. जाऊबाई, जास्त बोलताय ना तुम्ही. मुलाचं लग्न ठरवताय, योग्यता काय त्याची? शिक्षण, कामधंदा शिकू दिला तुम्ही त्याला? सतत त्याला तुम्ही दाबलत. माझा विनू, त्याला काय मन नाही, भावना नाही, त्याची क्षमता नाही, दगड आहे का तो? जाऊबाई, तुम्ही ना फक्त स्वतःचाच विचार करता. तुम्ही ना माझ्या विनूच्या लग्नात मुद्दाम खोडा घालता, मुद्दाम प्रत्येक स्थळ नाकारता. मला काही कळत नाही. मी माझ्या विनूसाठी योग्य मुलगी पसंत केली आहे. तुळसा. ए तुळसा, मोलकरीण. घराणं काय तिचं? आई बापाचं काय? निराधार आहे ती. धुणी भांडी करणारी दीड दमडीची मुलगी, हिला मी माझ्या घरची सून म्हणून मान्यता देईन असं वाटलंच कसं तुम्हाला? घरंदाज माणिक बरोबर जाऊ म्हणून हिला बसू? कुठे हा भरजरी शालू आणि कुठे ही फाटकी विटकी चिंदी? रंग नाही, रूप नाही, हो घरात लक्ष्मी आणताय की मोलकरीण? बस करा जाऊबाई. या तुळसेच्या गुणाची सर आहे ना, या भरकटलेल्या आणि लाडावलेल्या माणिकला येणार नाही. माझ्या विनूसाठी ना ही तुळसा योग्य आहे. हिच्याशीच मी त्याचं लग्न लावणार. पण मला हे लग्न मान्य नाही. त्रिवाद नाही. नशीब सासूबाईंनी नकार दिला. सुंठे वाचून परस्पर खोकला गेला. तू घाबरू नकोस तुळसा. जाऊबाई आहेत ना, त्या विघ्न संतोषी आहेत. आरडा ओरड करून स्वतःचं म्हणणं खरं करून घेतात. मी आता गप्प बसणार नाही. मला सगळं समजलंय. जाऊबाईंच्यामुळेच तू लग्नाला नकार देत होतीस ना, पण आता काळजी करायचं काहीच कारण नाही. तुला विनू आणि विनूला तू आवडतेस. तुमचं छान जमतंय, म्हणजे कुणाचीच पर्वा नाही. मी तुमच्या पाठीशी आहे. तुमचं लग्न होणार म्हणजे होणारच. मी ते लावून देणार. नाही हो, आता कसं सांगू तुम्हाला? ते भाऊजी आहे तो माझे, आणि मी सखू आहे, आहोंची सखू.